बाशिंग तुझ्या नावाच गुढी घ्याला बांधून. तर मंडळी, आज जाधव आणि साळुंके परिवाराच्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला आपण जमलो आहोत. दोन्ही परिवाराच्या काही मागण्या असतील त्या आपण एकदा देवाणघेवाण झाली का मग आपण सुपारी फोडण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ. आता मुलाची बाजू आमचीच आहे, मग मागणी आम्हीच करणार बरं का. हां, तेव्हा मुलाचा मामा या नात्याने मी सांगतो, किमान 7 लाख रुपये, किती 7 लाख रुपये तरी मुलीच्या बाजूने आम्हाला द्यावी बस. 7 लाख जरा जास्त होतं. काय बोलताय राव तुम्ही? हा, आमचा पोरगा गांधाळ आहे का पांगळा आहे? हा, धडधाकट आहे ना चांगल्यापैकी तो. हा, आणि अशा चांगल्या मुलाला ह्या आंधळी पोरगी द्यायची, लई जास्त किंमत नाही हो. नाना बोला तुम्ही. बोल. सरपंचांना सांग जरा 12 देऊन आलो. अरे आलो ना, 10 मिनिटात येतो. ठेव. कोण आहे रे? त्यांच्यात बाहेर आहे ना. सात लाख जरा ओ नाना, फार रक्कम नाही ती. उगत मध्ये आज एवढे घेऊ नका. मामा, मी जरा बोलू का? हुंडा घेऊन मला लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही. आणि तसं आप्पाला मी सांगितलं होतं, लग्नासारख्या पवित्र नात्याला व्यवहारात बांधू नये असंच मला वाटतं. मला एक पैसाही हुंडा म्हणून नको. मग घे तू धोंडा गळ्यात अडकून घे. अरे आंधळ्यापूर्वीची संसार करायचा, खायचं काम नाही. आयुष्यभर सांभाळायला लागेल. तिला काय बी सांभाळायची गरज नाही, उलट तीच आम्हाला सांभाळेल. आणि लग्नाचा खर्च बी आम्ही निम्मा करून घेऊ, म्हणजे नानांवरले ताण यायचं नाही. रीतिरिवाजाप्रमाणे बाकीच्या गोष्टी आम्ही करू. ठरलं तर मग फोडा सुपारी. घ्या आता फोडायचं काय दावा. घ्या धरा. आमल्या आमल्या तुझ्या आईला तुझ्या. मी काय म्हणतो, सर्व पाहुणे मंडळी जमलीत, साखरपुडा मग उरकून घेऊ. हां, खरंच. अहो पण आता अचानक कशी तयारी करायची? अरे तयारी काय, एक साडी मागून घ्या, केरूला म्हणा स्वयंपाक कर. पुन्हा कशाला खर्च करायचा? हां, काय अप्पा? हे ओम. चालतंय. हां, जा. हो म्हणा. बर बर. हां, ठरलं. काय झालं मामा, बरं आहे ना सगळं? काय खेळावलंच का रे योग्या? हे लग्न एका तमाशा आहे. अरे कोण कोणाला विचार तयार नाही अजिबात इथं. कामाचा धामाचा तो मामा काय कामाचा. अशीच का झाली ना माझी. हुंड्यासाठी बोललो मी, तर मी बाप लोकांनी माझ्याशी बोलणं बंद केलं, माझ्या विरोधात बोलायला सुरुवात केली.
हुंडा देणं घेणं मला पटत नाही मामा. सरळ सरळ व्यवहार वाटतो. अरे त्या पुरुषी तू लग्न कसं ठरवलंस? मला विचारलं होतंस का? मामाला पोरगी मागितली तेव्हा मामा काय म्हणला? गरीबाच्या घरी पोरगी कशी काय द्यायची? मग आम्ही काय करायचं होतं? बिन लग्नाचं राहायचं होतं. मामा, माझ्या मनात काय नाही. झालं ते झालं. त्या गोष्टी सोडून द्या आता. मयुरी, सगळे म्हणतात साखरपुडा आपण आजच उरकून टाकू, म्हणजे खर्च कमी होईल बघ. पाहुणं पण आल्यात तर उरकून टाकू. तू नवीन साडी नेस. नाना, कसला विचार करताय? मयुरी, सगळं ठीक होईल का? मला काळजी वाटते बघ. माझी एकुलती एक पोरगी तू, आणि जन्मानं अशी. नाना, अहो म्हणूनच योगेशशी लग्न करणं मला जास्त सोयीचं वाटतं. मी तुमच्या नजरेसमोरच राहीन ना कायम. काळजी नका करू. अगं त्या दिवशी तुझ्या आणि योगेशची कुंडली नारायण बुवांना दाखवली. ते म्हणाले लग्नात अडचणी येईल बघ. त्याचीच काळजी वाटते. अहो नाना, कसली अडचण येणार आहे? सगळं तर छान चाललंय की. त्याच्या घरचे पण चांगले आहेत. सगळ्यांना सगळं मान्य आहे की. सगळं तर चांगलंच चाललंय, पण सतत काहीतरी घडल असं वाटते बघ. बरं, मी येतो. नाना, मयुरीला बोलवा. कोमल, घेऊन ये.
अंगठ्या द्या. हां, हां योगी. हां, म्हातारे आमल्या येणार होतं ना, त्याचं काय झालं? आमल्याचं काय कळणार बाबा आम्हाला. तुम्ही योगेश सर त्याला 2 शब्द समजून सांगा. बरं, मी बघतो त्याच्याशी बोलून. गावारला वय किती हाका मारल्या आई गेल्या तुला, माझी एक हाक ऐकू आली नाही तुला. हा अरे भावा कुठं होता? अरे आपल्या जिगरचा साखरपुडा झाला आणि तू नव्हता. याला काय अर्थ आहे राव? तुला आहे ना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही भाड्या. योग्य बघ कसं कुत्र्यामध्ये हाणतंय तुला. 50 वेळा विचारलं असेल आमल्या कुठे, आमल्या कुठे. योग्य आज लय आठवण काढीत होत तुझी. काय झालं आमल्या? बरं आहेस ना तू? बोल की भावा. बरं आहे. दिवसभर कुठं होता? शेतात होतं. काय भावा, अरे आठवडा झालाय तू चौकात नाही, अड्ड्यावर नाही. फोन केला तर उचलत नाही, उचललं तर बोलत नाही. योग्याचा फोन आला. हॅलो, बोल की भावा. अरे तू फोन केला मागाशी तेव्हा सायलेंटर होता, कळलं नाही म्हणून उचलता आला नाही. असं होय. आता तू सांगितलं ना आम्ही आलो नाही, असं कधी झालंय वय? तू ये लवकर, आम्ही दोघं पण येतो अड्ड्यावर. अरे चल ना, चल ना. मला नाही यायचं कुठं तुझा. अरे चल, हे राहू दे इथं. कुठे घेऊन चालला? झालं. आपली माणसं आपल्या सुखदुःखात सहभागी होत नसतील तर आपली माणसं काय कामाची? काय हे काय नाटक नवीन? सिगरेट कधीपासून वाढायला लागला? काही दिवसापासून. हा, काही दिवसापासून. दारू पित होता, आता सिगरेट बी वाढायला लागला का बरं? काय नाही, असंच. येड्या भोकाचे तुमचे. तुम्हाला बरं काही सवय लागत आहेत रे. आवडा भोकाची नाही काय. आमल्या साखरपुडा झाला त्या भावाचा. जर त्या दिवशी तुम्हाला फोर्स केला नसताना तर मी मयुरीला आणि नानाला आयुष्यात कधी विचारू शकलो नसतो. नाही त्याच्या गांडीत कुठे दम होता. मयुरी वहिनीमुळं इथपर्यंत आलाय काढायला सगळं. अरे पण सुरुवात मीच केली ना. नानांसमोर हातभर फाटली होती, त्याचं काय? आमल्या तुला आनंद नाही झाला का? झाला ना. मग बोलत का नाही काही? काय नाही, साग्याने सगळं सांगितलंय मला. सांगितलं होतं तर माझ्या साखरपुड्याला का नाही आलं तू? काम होतं. एवढा जाटलिंग पडला कामाचा. हा,
माझ्या साखरपुड्यापेक्षा तुला का महत्वाचं होतं का? ऐ आमल्या ऐकलं येतंय ना तुला? ए, बरं आहे तू? ए गप, काय बडबड लावली? लग्न 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 लग्न. मला नव्हतं यायचं साखरपुड्याला. तुम्हाला जे करायचं ना ते करा. मी चाललो एकटा घरी. आणि हा माझ्या मागं कोणी यायचं नाही. साग्या थांब. जाऊ दे त्याला. नाही थांबणार तो आता. काय झालं यार त्याला? आपला आमल्या पहिला असं नव्हता. एका पोरीने वाटोळं केलं त्याचं, वाटोळं. साग्या, पोरं एक वेळ पोरीचं जाणं सहन करते, पण आईबापाचा झालेला अपमान कधीच सहन करणार नाही. सांभाळा आमल्याला. भाऊ येतो आपला. 8 दिवसावर लग्न आलंय भावा तुझं, माहितीये ना तुला. लग्न होत राहील, पण एकदा जर मित्र गेला ना परत नाही भेटणार. काळजी घे त्याची. सोड मला. अरे चल ना. अरे भावाची हळद आहे आपल्या. असं राहणार आहे तू दलिंद्र्या. मला कुठं नाही जायचं. दाढी करू चाल. अरे मला जायचं नाही म्हण. गणेश भाऊ, दाढी करा भावाची. 1 नंबर दाढी करा. चिकना इसला पाहिजे बरं का, चिकना. रे काय झालं? हॅलो. अहो किती दिवस झाले साहेब, एक छोटं काम तुम्हाला होत नाही? हां असं असेल तर आपल्या मैत्रीला काय उपयोग? तुम्ही काय पण करा, पण एवढं काम आपलं झालं पाहिजे. हां बघा काय करायचं ते करा. अरे सोडा, मला नाही करायची दाढी. अरे जागे काय चालेल? हे आमल्या काय झालं रे तुला? आता मी करतोय ना दाढी. अरे 0 मशीन आहे, 0 मशीन. 0 मिनिटात हिरो करतो तुला. अरे मला नाही करायची. तुमच्या आला तुमच्या सोडा. बाई, माझ्या सोन्यासारख्या लेकराचं वाटोळं केलं त्या चांडाळणीने. तिचं कधी बरं नाही होणार. वाटोळं होईन, वाटोळं. अख्खे कशाला शिव्या शाप देते का कोणाला? आणि काय झालंय त्याला? मी बघतो. अरे काय हाल झाले माझ्या लेकराचे. वाघासारखा लेक माझा, पण पार वाटोळ झालं त्याचं. ए रे दादा, आता अख्खीला ग बसलं आणि तू लागला की. आता बघतो त्याला. जायला त्याचे काय झालंय त्याला? गणपती ग सईबाई, गजानन गणपती 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 गणपती. गाण गायला शंकराची पार्वती ग सईबाई, शंकराची पार्वती पार्वती गणपती पार्वती. लग्नाची चिठी देव कमलरायाला ग सईबाई, देवा बाळाचा घेऊन देवाला दिला देवा ग सईबाई, देवाला दिला देवा माया देवा माया. लग्नाची चिठी देवा पांडुरंगाला ग सईबाई, देवा पांडुरंगाला रंगाला रंगाला
माळ रुपीन घेऊन देवाळ दिला यावा ग सईबाई देवाळ दिला तिसरी चिठ्ठी तुम्ही रावणाला देवा ग सईबाई तुम्ही रावणाला देवा कैकई घेऊन देवाळ दिला यावा ग सईबाई देवाळ दिला जवती चिठी तुम्ही शंकराला देवा ग सईबाई तुम्ही शंकराला देवा पार्वती घेऊन देवाळ दिला यावा ग सईबाई देवाळ दिला जात्याई सवारा तुला सुपारी बांधली ग सईबाई तुला सुपारी बांधली 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 जा तू जा अरे जा ना अरे साग्या अरे इकडे अरे ही नवरीला उष्टी हळद लिहून दे नाही नाही चल चल तिकडे वाट बघते हा तू 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 चल बरं चल
योग्य तुझं तर झालं बाबा आता. आमचंच होतंय की नाही काय माहित. करत आहे असं कोणच ठाऊ. होईल रे तुमचं बी. देव सगळ्यांचं भलं करतो बघ. आमल्या काय झालं? योग्य सागर, माझी साथ सोडू नका. मी कितीही चुकलो तरी. अरे आपलं नातं लई वेगळं आहे, रक्ताच्या पलीकडचं. दादा नक्की तुमच्या आईबासारखे आहेत. त्यांच्याकडे कधीही पाठ फिरू नका. काय बोलतोस? यार मला घ्या ना राव. किती गोड दिसते ना मयुरी. हो मग आता योगेशराव घायळच होणार आहेत बघा. कोमल फोन लावून दे ना. कोणाला? अहो थांबा मॅडम, आता लग्नच होणार आहे. अगं अशी काय करते, दे ना फोन लावून. ठीक आहे, बघू फोन. हां हे घे. हॅलो. हॅलो. निघालात का? नाही, आवरतोय अजून. निघाला. बरं ऐक ना, तुझे कोणाला तरी फोटो पाठवायला ना. का व्हिडिओ कॉल करू? ए पोरा हो, अरे उरकान लवकर. ते नारायण बुवा ताट काढलाय तिकडं. बरं बरं आलो. याला लग्नाच्या वेळेसच हे डांगऱ्यांना उतेतो नुसतं. अरे बाबा, तुझ्या बापानी घाई केली असती तर आता 2 पोरांचा बाप असता तू. रामकृष्ण हरी पुढे वाजाला. झालं का पोरीनो? हो. अगं नवरदेव आल्यात मांडवात, काय करा जरा. चल मयुरी, मयुरीला घेऊन जाऊ. किती गोड दिसते माझी लेक. तुझी आई असती
कौतुकानं बघत बसली असती बघ. कुणाची नजर नको लागायला माझ्या लेकीला. महिले तू गेल्यावर कसं होईल ग माझं? तू गेल्यावर घर नुसतं खायला उठल बघ मला. नाना हो हो कुठे चालले मी? इथेच आहे की तुमच्या जवळ? तुमच्या काळजात. महिले गुणाची ग माझी. बाशिंग तुझ्या नावाचं गुढे घ्याला बांधून, बाशिंग तुझ्या नावाचं गुढे घ्याला बांधून, चंद्रभागा आली माझी चांदण्यात न्हाऊन. नजारा नाही डोळा तरी भिजून गेलं मन, तरी भिजून गेलं मन, हो भिजून गेलं मन. बाशिंग तुझ्या नावाचं गुढे घ्याला बांधून, रूप तुझं जणू असं दिवाळीचा सण, तुझं येण अंगणात तुळशी वृंदावन. रूप तुझं जणू असं दिवाळीचा सण, तुझं येण अंगणात तुळशी वृंदावन. हातामंदी शोभतया हिरव काकण, हातामंदी शोभतया हिरव काकण. घालाया सादतीच ऋणू झुनू पैंजण, तीच ऋणू झुनू पैंजण, हो ऋणू झुनू पैंजण. चंद्रभागा आली माझी चांदण्यात न्हाऊन, नजर नाही डोळा तरी भिजून गेलं मन, तरी भिजून गेलं मन, हो भिजून गेलं मन. बाशिंग तुझ्या नावाचं गुढे घ्याला बांधून, सुमुहूर्त सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मृडं विनायकमां चिंतामणि ठेवरं ग्रामो. काय झालं साहेब?
अमोलला का अटक केली? सरपंचाचा माणूस दाद्या सावताचा खून केला आहे ना, आणि जंगलात प्रेत पुरून ठेवलं होतं आहे ना. आमल्या गेले 15 दिवस झालं तपास सुरू आहे आणि सगळे पुरावे आहेत माझ्याकडं. नाही हो साहेब, माझा मुलगा असं करणार नाही. तुमच्या पाया पडते मी, माझ्या लेकराला सोडून द्या. त्याचा अजून एक जोडीदार आहे, डोईफोडे. काय नाव त्याचं? योगेश आप्पासाहेब जाधव. नाही साहेब, त्याचा काही संबंध नाही. हे सगळं मी एकट्याने केलंय. त्या दिवशी त्याचा साखरपुडा होता. खरं बोल. हो साहेब, मी खरं बोलतोय. हे सगळं मी एकट्याने केलंय. त्याला याच्यात अडकू नका. तुमच्या दोघांची नावं दिलेत सरपंचांनी आणि सावत्याच्या घरच्यांनी, त्यामुळे दोघांना अटक करावीच लागेल. बघू आता कोर्टात काय होते ते. डोईफोडे, या रे त्यांना ताब्यात. चल. काय झालं ग? ते पोलीस आलेत. पोलीस का? घेऊन जात आहेत योगेशरावांना घेऊन जात आहेत. मयुरी बस बस इथे बस. Oh,